महानगरपालिकेमध्ये नवीन प्रोटोटाइप अग्निशमन बंब दाखल। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पूजन करून बंबाचं वितरण। शासनाकडून अग्निशमन विभागाला अद्ययावत अग्निशमन यंत्रणा प्रदान। महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नवा प्रोटोटाइप बंब दाखल झालाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या बंबाचं पूजन करून निर्मलनगर भागात तो पालिकेच्या हाती सोपवण्यात आला। आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनील त्र्यंबके, विनीत पाऊलबुद्धे, अभय अगरकर, सचिन पारखी, गोकुळ काळे, मनपा अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यावेळी उपस्थित होते। रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात होतात, त्यात वाहनांनी अचानक पेट घेतलेला असतो। हे जळीत कांड थांबवण्यासाठी या प्रोटोटाइप बंबाचा उपयोग होणार असून 300 लिटर पाणी आणि 30 किलो फोग क्षमतेनं या गाडीमध्ये साठवण होऊ शकते। अग्निशमन बंबाचा आकार छोटा असल्यामुळे गर्दीतून त्याला सहज वाट मिळू शकते। अपघातावेळी वाहनामधील लोक गाडीत फसलेले असतात, त्यांना बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री यात देण्यात आली आहे। याद्वारे अग्निशमन विभागाला बळकटी मिळाली असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं। मराठा वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज अहिल्यानगर महापालिकेच्या सेवेमध्ये एक छोटी मिनी वाहन, एक रेस्क्यू वाहन दाखल होत आहे। ही अत्याधुनिक स्वरूपाची जीप टाईप अशी वाहन आहे। रस्त्यावर झालेले ऍक्सिडेंट किंवा आग लागलेली जी वाहने वगैरे आहेत, छोट्या स्वरूपाच्या ज्या घटना आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे। या वाहनामध्ये 300 किलो क्षमतेचे पाणी आणि 30 किलो क्षमतेचा फोम असं 330 किलो क्षमतेचं हे एकूण वाहन आहे। याचबरोबर या वाहनामध्ये आधुनिक उपकरणं आहेत, गटर आहेत, रेस्क्यू वाहन आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे, हातोडी आहेत। तर ही रेस्क्यूसाठी या वाहनाचा वापर होणार आहे। आज या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या हस्ते या वाहनाचं लोकार्पण करतात। धन्यवाद।